या कार्यावळीचे प्रायोजक असतात गोवा कोकणी अकादमी, राजेंद्र आर्लेकार सभापती गोय आणि जगन्नाथ मणेरकर आणि घरची म्हापसा. आमचे वागप जावपाक सुसंस्कृत आम्ही घेऊन आयल्यात तुमची आमची संस्कृत. तुमचे आमचे वागप जावपाक सुसंस्कृत आम्ही घेऊन आयल्यात तुमची आमची संस्कृत. तुमची आमची संस्कृत. चला आता आम्ही गावया पदा खास. नाटक करूया ऐकया म्होवाळ भास. ऐकया म्होवाळ भास. तुमचे आमचे वागप जावपाक सुसंस्कृत आम्ही घेऊन आयल्यात तुमची आमची संस्कृत. तुमची आमची संस्कृत. जाणूया विज्ञान सर्वात्मक तत्वज्ञान. अंताक्षरी आणि खेळ ग्रंथ परिचय महा. रामा ग्रंथ महान. तुमचं आमचं होण्या वागणं सुसंस्कृत. आता आपण पाहूया तुमची आमची संस्कृत. 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 सगळ्यांक नमस्कार. आयज सावन आमी तुमचे भेटेक येतली आगळ्या वेगळ्या संस्कृत भाषेक समर्पित अशी 12 भागांची माळ घेऊन. संस्कृत तुमची आमची. संस्कृत ही संवसारातली सामकी पुर्विल्ली पूण तरीकूय सगळ्यात अद्ययावत अशी भाषा हे तुम्ही जाणाच. संस्कृत भाषेची चौकळ ना, वळख ना असो एकूय मनीस आयजूय भारतीय भाषा उलोवपी समाजात सापडप कठीण. तशें पळोवंक गेल्यार खूब जाणांक संस्कृत भाषा येना आसली तरी आपले भाशेंतल्यान उलयतना ते कळटा नकळटा कितल्याशाच संस्कृत आनी संस्कृताचेर आधारीत उतरांचो वापर करीत असतात. आमच्या कार्यावळीचें नांव आसा संस्कृत तुमची आमची. हे कार्यावळीत आमी सबंद वेळ संस्कृत भाशेंतूच उलयतली काय कितें अशें तुमकां दिसूंक शकता. भियो नाका, अशें जावचें ना. आमी तुमचे कडेन कोंकणीत, मराठीत आनी हिंदीत लेगीत उलयतली कारण ह्यो सगल्यो भासो एकमेकांच्यो इश्टिणी जावन आसात. हे माळेच्या संदर्भात आता तुमचे कडेन उलोवपा खातीर हांव आपयतां आमच्या राज्याच्यो माहिती आयुक्त लीना मेहेंदळे हांकां. नमस्कार मंडळी. आता सिद्धी अगदी माझ्या मनातलं बोलली. बालपणी मला संस्कृत भाषेमुळे साऱ्याच भारतीय भाषा शिकता आल्या आणि त्यांचा परस्पर केवढा मैत्रभाव आहे तेही कळून आलं. संस्कृतचं शब्दभांडार खूप मोठं आहे. त्याचा फायदा कसा मिळतो ह्याचं मी एक छोटंसं उदाहरण देते. आपण कोकणीत रोजचा परिचय शब्द बघतो उदक, पण बंगाली माणूस असेल तो बहुधा म्हणणार जल आणि कानडी माणूस बहुधा नीर असं म्हणणार. संस्कृतच्या पहिल्या काही धड्यातच आपण हे तिन्ही शब्द शिकतो. मग कोकणी काय, कानडी काय, मराठी काय आणि बंगाली काय, सगळ्याच भाषा आपल्याला जवळच्या आणि आपल्या स्वतःच्या अशा वाटायला लागतात. भाषा आणि वाचा आपल्या मनातले भाव इतरांपर्यंत पोचवत असतात. म्हणूनच आपल्याकडे ऐतरेय उपनिषदाची एक प्रार्थना आहे, वांग मे मनसी प्रतिष्ठिता, मनो मे वाची प्रतिष्ठितम. माझी वाणी माझ्या मनात स्थिर हो आणि माझे मन वाचेत स्थिर राहो. पुढे म्हणतात, ऋतम वदिष्यामी सत्यम वदिष्यामी. जे योग्य असेल तेच मी बोलेन आणि जे सत्य असेल तेच मी बोलेन. ही एक वानगी आहे. संस्कृत भाषेच्या ग्रंथभांडारात विज्ञान शिक्षण, तत्त्वज्ञान, संकल्प आणि सिद्धी, सृष्टीचा वेध, जिज्ञासा आणि पूर्ती असे विविध विषय आपल्याला आढळतील.
इथे गणित आहे, खगोल भूगोल आहेत, वनस्पतीशास्त्र आहे, गायन, नाट्य, नृत्यादी कला आहेत. अशी ही संस्कृत सर्व भारतीय भाषांची जननी तर आहेच, पण कित्येक परदेशी भाषांची देखील ती स्रोत भाषा आहे. संस्कृत म्हणजे संस्कारित. असं म्हणतात, संस्कृती ही संस्कृताश्रिता, म्हणजे आपली संस्कृती ही संस्कृतवर टिकून आहे. मला तरी असंच वाटतं. ज्ञानगंगा ही सर्वप्रथम आणि सर्वोत्कृष्टपणे या भाषेतच वाहिली. तो वारसा टिकवून पुढे नेण्यासाठी आणि त्या ज्ञानभांडारातील रत्न शोधून वापरता येण्यासाठी आपण आज संस्कृत शिकतो. कुणी म्हणेल, आजच्या ह्या कॉम्पिटिशनच्या युगात आणि प्रोडक्शन आणि मार्केटिंगच्या युगात संस्कृत शिकून काय फायदा? तर त्याचंही उत्तर आहे. असं बघा की आज सर्व जगाला भारत ही एक मोठी बाजारपेठ वाटते. नवनव्या परदेशी कंपन्या भारतात येत आहेत आणि त्यांना इथे जम बसवायचं आहे. समजा तुम्ही एखाद्या विदेशी कंपनीचे मार्केटिंग हेड म्हणून आसामला गेलात, तर संस्कृत आणि संस्कृत वाङ्मयाच्या परिचयामुळे तुम्ही तिथेही झटपट जवळीक साधू शकता. हाच विचार करून आज कित्येक परदेशी विद्यापीठं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतचे शिक्षण सुरू करत आहेत. मग हा फायदा आपणही का घेऊ नये? संस्कृतचं साहित्य हे जगातील सर्वात मोठं साहित्य आहे. संस्कृतचा आवाका किती मोठा आहे. त्यातील एक ग्रंथ आहे महाभारत. त्यात व्यासांनी केलेला उल्लेख येतो, हे ब्रह्मदेवा, माझ्या मनामध्ये हा महाभारताचा इतिहास लिहून काढण्याचं मी योजलं आणि श्लोक रचना करत राहिलो. ती श्लोकसंख्या 2 लक्षापर्यंत पोचली आहे. आता हे तत्काळ लिहून काढायलाच हवं. तर संस्कृत भाषेची ही जी समृद्धी आणि विस्तार हा पाहिल्यावर जसं आपण उंचच उंच हिमालय किंवा विस्तीर्ण समुद्र पाहून थक्क होतो आणि भारावतो, पण तसंच मलाही झालं होतं. शिवाय हे ज्ञान कंठस्थ राहावं, मुखोद्गत व्हावं म्हणून आद्य ऋषींनी त्यांच्या बहुतांश रचना ह्या लय, ताल आणि नादाच्या सुमधूर अशा कोंदणात बसवून या भाषेला श्रुतिमधूर केलेलं आहे. संस्कृत ही एकमेव खऱ्या अर्थाने फोनेटिक अशी भाषा आहे. एक वर्ण एक उच्चार हा तिचा नियम. तसेच संस्कृतचे जे पाणिनीय व्याकरण आपण म्हणतो ते इतर पूर्वाश्रमींच्या व्याकरणांपासून बनवलेले आणि पूर्ण विकसित असं शास्त्र आहे. संस्कृतमध्ये शब्द निर्मितीचीही प्रचंड ताकद आहे. त्यामुळे पुढील काळात उच्चारण आधारित संगणक निर्माण करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संस्कृतला महत्त्व तर आहेच, आणि त्या संशोधनात बाजी मारण्याचा प्रयत्न आपण भारतीयांनी केला पाहिजे असं मला वाटतं. अशी ही मंडळी आपल्या सर्वांची संस्कृत, सर्व भारतीय भाषांची जननी आणि भारतभर परिचित असा हा हिचा शब्दभांडार. हिचा पुनर्प्रत्यय व पुनर्ओळख होण्यासाठी पणजी दूरदर्शनचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुमची आमची संस्कृत. त्यांना मी सुयश चिंतिते आणि शुभेच्छा देते. नमस्कार. देव बरे करू लीनाताई. तुमचे विचार ऐकून बरे दिसले. आमचे दर्शक तुमच्याकडे मुजरत सहमत जातले. चला तर गिरवाण भारती संस्कृत भाषेची जायती रूपा आम्ही माळेच्या फुडल्या काय भागातल्यान पळयतली. तातूंत आसतले साहित्य, नाट्य आसतले आणि संगीत तर आसतलेच आसतले. भाषणां, चर्चासत्रां, मुलाखती हांचे वरवीं विचार मंथनूय आसतले. ह्या सगळ्याचो आस्वाद घेता आसतनाच आमी संस्कृत भाषा जाणून घेवपाचो यत्न करूया आणि तिचो सांबाळ करपाचो हावेस घट्ट करूया. सगळ्यात आदी भिजूया. घोग्यांनी शिवरपी आणि मनाक धुंद करपी उटंगाराच्या पावसाच्या दडकांनी. हांगा म्हाका याद जाता महान कवी बाकीबाब बोरकार हांच्या एका अजरंवर कवितेची. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. पळोवया तर आमच्यो गोपिका कितें म्हणटात ते.
हरणधारींनी कोसळपी पावसाच्या दडकानी सगळी सृष्ट न्हावून चिप्प भिजल्या. आमच्या गोंयच्या सैमाची सोबा तर ह्या दिसांनी खूबच उठून दिसता. सगळो वाठार सामको शुद्ध, नितळ आनी पवित्र कसो दिसता. पूण ह्याच परिसराची आमी फावो तशी जतनाय घेतली ना जाल्यार ताचो कितें परिणाम जावं येता तें आमकां आमचे माणकुले इश्ट ह्या नाटकुल्या वरवीं दाखयतले ब्रेक जातकच. खंयच वचूं नाका आतां. तुमची आमची संस्कृती. ही माझी फॅमिली, मोगाची बायल आनी 2 ल्हान भुरगीं. ती जें कितें मागतात सदींच तांचे खातीर हाडटा. ही फावटी भलायकी घेवन वच. भारतांत 3 कोटी परस चड लोकांक डायबिटीस आणि 2 कोटी लोकांक हृदयरोग आसात. नेमान व्यायाम करात, फळां भाज्यो खायात, निरोगी रावात. तळिल्ले भाजिल्ले खावचे टाळात. दोतोराचो सल्लो घेयात. आयच्यान नव्या जिविताची सुरवात करूया. निरोगी कुटुंब, निरोगी भारत. तुमची आमची संस्कृती. ब्रेका उपरांत परत तुमकां येवकार. उतर दिल्ले प्रमाण सादर करतात माणकुल्या भावणांचे हे नाटकुले. हो मित्राणि आगच्छन्तु पश्यतु मम क्षेत्रं नष्टं जातं सस्यं सर्वं नष्टं जातं. हे परमेश्वर एतत् किम् अभवत्? कथम् अभवत्? क्षेत्रे गजानां समूहः प्रविष्टः. तैः सर्वं सस्यं नाशितं खादितं च. भो एतेषु दिनेषु वन्यपशूनां जनवसतिषु आक्रमणं वर्धितमेव. आम् सत्यं. सर्वदाम् एतादृशां वार्तां वयं शृण्मः. सत्यं पूर्वं विरामास्थाने अपि एकः व्याघ्रः आगतः. कथं निवारणीया एषा समस्या? कथयामि, शृण्वन्तु. वने पशूनां कृते पातुं जलं नास्ति, अतः ते ग्रामं नगरं प्रविशन्ति. तत्र वा वयं कारणीभूताः? आम्, वस्तुतः अत्र वयं मानवाः एव कारणीभूताः. कथं? किं कृतम् अस्माभिः? कः दोषः अस्माकं? पश्यन्तु मित्राणि, वयं महता प्रमाणेन वृक्षच्छेदनं, पर्वतच्छेदनं कुर्मः. यदा कदापि गृहनिर्माणं करणीयं वृक्षच्छेदनं भवति. वयं स्वलाभार्थं पर्वतानां छेदनमपि कुर्मः. तेन किं भवति? तेन पर्यावरणस्य हानिः भवति. मेघः वर्षाकाले जलं गृहीत्वा आगच्छन्ति. उन्नताः वृक्षाः उन्नतपर्वतशिखराः तान् अवरोधं कुर्वन्ति. अतः वृष्टिः भवति. यत्र अधिकाः वृक्षाः, पर्वताः, वनक्षेत्रं तत्र महती वृष्टिः भवति. अतः तस्मिन् स्थाने जलं महता प्रमाणेन भवति. यत्र वृक्षाः पर्वताः न भवन्ति तत्र वृष्टिः न भवति. अतः जलस्य समस्या भवति. यदा पशूनां कृते जलं न मिलति तदा ते ग्रामं नगरम् आगत्य जनानां कृते कष्टं जनयन्ति. अतः जानन्तु पर्यावरणम् एव जीवनरक्षणं. पर्यावरणेन सह मानवानां सर्वदा मित्रता भवेत्. तेनैव अस्माकं जीवनं सुकरं भवति. सत्यं मित्राणि. दोषः अस्माकम् एव. इतः परं वयं पर्यावरणरक्षणं कुर्मः. वृक्षान् आरोपयामः. वनं रक्षामः. दृष्टवती वा भवती? आम्, पर्यावरणरक्षणम् अस्माकम् एव कर्तव्यम्. निसर्गः अस्माकं कृते सर्वं ददाति. एतत् एकस्मिन् सुभाषिते अपि वर्णितमस्ति. भवती स्मरति वा? आम् आम्. पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः, नादन्ति सस्यं खलु वारिवाहाः, परोपकाराय सतां विभूतयः. एतस्य अर्थं किम्? नद्यः स्वयम् अम्बः नाम जलं न पिबन्ति. जलस्य उपयोगं तु वयं कुर्मः. तथैव वृक्षाः अपि फलानि स्वयं न खादन्ति. ते अस्माकं कृते एव फलानि यच्छन्ति. वारिवाहाः नाम मेघः स्वयं सस्यं न अदन्ति न खादन्ति, परन्तु ते सर्वदा अस्माकं कृते जलं वर्षन्ति. तथैव सज्जनानां जीवनम् अपि परोपकाराय एव भवति. अस्माभिः अपि तथा एव करणीय. पर्यावरणरक्षणं बहु महत्त्वपूर्णम्. पर्यावरणरक्षणाय बद्धपरिकरा वयं
पर्यावरण रक्षणाय बद्धपरिकरा वयं प्रकृते संवर्धनाय दृढनिधिर्भवेदिदं प्रकृते संवर्धनाय दृढनिधिर्भवेदिदं पर्यावरण रक्षणाय बद्धपरिकरा वयं प्रकृते संवर्धनाय दृढनिधिर्भवेदिदं प्रकृते संवर्धनाय दृढनिधिर्भवेदिदं प्रकृते संवर्धनाय दृढनिधिर्भवेदिदं. खूप खूप देव बरे करू भुरग्यानो. तर आता आमची इश्टीण एक प्रहेलिका विचारतली संस्कृतात असा. अहमेकां प्रहेलिकां वदामि. प्रहेलिका आम् भवती उत्तरं ददातु. वदतु वदतु. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः. वृक्षस्य अग्रभागे वसति परन्तु पक्षिः न. आम्. त्रिनेत्रधारी न च शूलपाणि. त्रिनेत्रधारी न च शूलपाणि. शूलपाणि नाम शङ्करः. आम्. त्रिनेत्र सन्ति परन्तु शूलपाणि न. त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी. त्वग्वस्त्र धारयति परन्तु सिद्धयोगी साधुः न. जलं बिभ्रन्न न घटो न मेघः. यस्मिन् जलमस्ति घटः न मेघः अपि न तर्हि किमेतत्. स्मरतु स्मरतु उत्तरं वदतु. भवन्तः यदि उत्तरं जानन्ति चेत् दूरवाणीं कृत्वा अस्माकं वदतु. अस्माकं क्रमाङ्कः 9860015853. अहं 10 निमिषः ददामि. भवती चिन्तयतु अनन्तरम् उत्तरं वदतु. सम्यक्. कशी किती लागली आमची प्रहेलिका आ? इष्टानो आणि इष्टिनीनो, प्रहेलिका म्हणजे कुवाड्या. जर तुमका या कुवाड्याची जाप खबर असत जाल्यार आमकां ईमेल वा SMS करून मुजरत कळयात. आमचो ईमेल आसा kaushalam.trust@gmail.com आणि आमचो मोबाईल नंबर आसा 9860015853. तुम्ही जाणाच पावस येत आसा आणि फुडले कांय म्हयने तो पडत रावतलो. तो आमकां सगल्यांक जायूच. नाजाल्यार धान्य कशें पिकतलें? चला तर पळयात ही ल्हान भुरगीं पावसाचें गीत कशें गातात ती. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. मेघो वर्षति प्रवहति नीरं. मेघो वर्षति प्रवहति नीरं. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. नयति च वृषभं हलमपि वहति. नयति च वृषभं हलमपि वहति. कर्षति क्षेत्रं वपति च बीजं. कर्षति क्षेत्रं वपति च बीजं. मेघो वर्षति प्रवहति नीरं. मेघो वर्षति प्रवहति नीरं. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. तुष्यति कृषकः गच्छति गोष्ठं. रोहति सस्यं फलति प्रकामं. रोहति सस्यं फलति प्रकामं. भवति समृद्धि मनुकुलवृद्धि. भवति समृद्धि मनुकुलवृद्धि. आता मातसो विसव घेवया, पूण तुम्ही खंयच वचू नाकात. विसवा उपरांत आमी तुमकां मेळपाक रोकडीच परत येतली. तुमची आमची संस्कृती. बाब तुका एड्स आसा? न. हालूच तर टेस्ट रिपोर्ट आयलो हायपर टेन्शन आणि डायबिटीज. दिसता हो शुअर ना. म्हणपाक कितें सोदतात तुमी? सिंपल. जो पर्यंत तुमी चॅकअप केलो ना तुमी कशें म्हणू शकता तुमकां डायबिटीज हायपर टेन्शन आसा काय ना तें? भारतांत 3 कोटी परस चड लोकांक डायबिटीज आणि 2 कोटी लोकांक हृदय रोग आसा. नेमान व्यायाम करात, फळां भाज्यो खायात, निरोगी रावात, तळिल्ले भाजिल्ले खावचे टाळात, दोतोराचो सल्लो घेयात. निरोगी कुटुंब, निरोगी भारत. तुमची आमची संस्कृती. नमस्कार. ब्रेका उपरांत परत एकदा तुमकां येवकार.
आम्ही हालीच या महिन्यात सांसारिक पर्यावरण दीस मनयलो. खरें म्हळ्यार एक दीस पर्यावरण दीस म्हणून पर्यावरणाविशींची भिरांकूळ समस्या पयस जातली वय. वेद काळांतल्यान आमी भारतीय पर्यावरणा कडेन कशे एकरूप आशिल्ले तो संबंध अथर्व वेदान बरे तरेन विस्कटावन सांगला. ते आतां आमी डॉक्टर प्रमोद पाठक हांचे कडल्यानूच जाणून घेवया. मुलाखत घेता माधुरी मराठे. पावसाळा सुरू झाला आहे. आपल्या गोव्यात पाऊस धो-धो पडतो. त्यामुळे सर्व परिसर न्हावून निघालाय. कसे ताजेतवाने वाटते. पर्यावरणाच्या दृष्टीने हा काळ पर्यावरण शुद्ध असण्याचा काळ आहे. अशा शुभंकर वातावरणात आपले वैदिक पूर्वज ऋषी पर्यावरणाच्या संदर्भात कसा विचार करत होते, त्यांची पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी कशी होती हे जाणून घेऊ. वैदिक काळात पर्यावरणाचा, त्यातील घटकांचा विचार कसा केला जात असे याची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे वैदिक साहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर प्रमोद पाठक आले आहेत. IIT पवईचे विद्यार्थी आणि व्यवसायाने रसायन तंत्रज्ञ असलेल्या डॉक्टर पाठकांनी PhD मात्र ऋग्वेदातील वृत्रवध विषयावर केली आहे. ऋग्वेद काळात पृथ्वीवरील पर्यावरणात जे बदल घडून आले, त्यातून ज्या कथा निर्माण झाल्या, त्यांचा आधुनिक विज्ञानाच्या आधारे उलगडा जो डॉक्टर पाठकांनी केला आहे. डॉक्टर पाठकांचे वैदिक साहित्यावरील संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली असून केवळ वैदिक विषयावरील 5 पुस्तके आहेत. इंद्रवित्र मिथ अँड टेक्टॉनिक अपहिवल्स, द अफगान कनेक्शन, इंट्रोडक्शन टू द वेदास, वेदिक एंटिटीज अँड आयडेंटिटीज, वेदांची ओळख. याशिवाय आपल्याला माहिती असलेल्या मंत्रपुष्पांजली, पुरुष सूक्त आणि रुद्रपाठ यावरही त्यांचे 3 पुस्तिकांचे संकलन वेदत्रयी हे प्रसिद्ध झाले आहे. डॉक्टर पाठक आपल्याला आज विशेष करून अथर्ववेदातील पर्यावरण विषयक विचार सांगणार आहेत. डॉक्टर पाठक, आपले स्वागत आहे. आजच्या या मुलाखतीसाठी आपण अथर्ववेदाचीच निवड का केली? वेद 4 आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. त्यापैकी अथर्ववेदाला मी जनसामान्यांचा वेद म्हणतो. ह्याचं कारण असं की ऋग्वेदाप्रमाणे अथर्ववेदामध्ये जरी देवताविषयक सूक्त म्हणजे काव्य आहेत, तत्त्वज्ञानपर काव्य आहेत, ती तर अथर्ववेदातही आहेत. पण आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी, तुमचं आमचं आरोग्य, त्याशिवाय आपलं आयुष्य निरामय जाईल याकरताची प्रार्थना सूक्ते त्यात आलेली आहेत. अनेक वृक्षांचा, वनस्पतींचा त्यात समावेश आहे. जनसामान्यांच्या पर्यावरण संदर्भात ज्या कल्पना अथर्ववेदात आल्या आहेत त्या इथे सांगण्याकरता म्हणून मी अथर्ववेद निवडला आहे. अथर्ववेदातील पर्यावरण विषयक विचारांची दिशा कोणती होती? आज आपण जेव्हा पर्यावरणाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा ते बिघडलेल्या पर्यावरणाच्या संदर्भातच असतो. अगदी 100 वर्षापूर्वीपर्यंत या पृथ्वीवरील वातावरण बरंच शुद्ध होतं आणि हजारो वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वेदांचा काळ होता त्यावेळी तर वातावरण अत्यंत शुद्ध होतं. मानव हा निसर्गाच्या सान्निध्यात राहत होता. त्याच्या आजूबाजूचा निसर्ग त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता, अविभाज्य घटक होता. आणि निसर्गातल्या इच्छावत गोष्टींना पावित्र्य आणि दैवत या दृष्टिकोनातून पूज्यबुद्धीने पाहण्याची त्यावेळच्या मानव समाजात दृष्टी होती. अथर्ववेदातही आपल्या आसमंतातील गोष्टींना देवता स्वरूप मानून त्यांचा मानवी स्वास्थ्याच्या संदर्भात विचार केला जात असे. पर्यावरणाशी निगडीत अशा कोणत्या बाबींचा विचार अथर्ववेदात झाला आहे? आधुनिक विचारसरणीच्या दृष्टीने पर्यावरणाचे 5 घटक आहेत. पृथ्वी, पाणी, वायू, जीवसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी. या 5ही घटकांचा विचार दैवत या दृष्टिकोनातून अथर्ववेदात आलेला आहे. त्या सर्वांविषयी पूज्यबुद्धीने त्यांचे वर्णन, त्यांच्या उपयोगात संदर्भात असणारी सूक्ते अथर्ववेदात आलेली आहेत. अथर्ववेदात आलेल्या विषयांच्या बाबतीत व त्यामागील भूमिकेबाबतीत तुम्ही काय सांगाल? अथर्ववेदात स्वर्गातल्या देवतांपेक्षा जमिनीवरती, पृथ्वीवरती आढळणाऱ्या अनेक वनस्पती प्राण्यांविषयी जास्ती सूक्त आहेत. असं म्हणता येईल की जोवर आधुनिक काळात होणाऱ्या कृत्रिम औषधं होत नव्हते तोवर आपल्या वाडवडिलांना निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती, झाडपाले, कंदमुळे, काही खनिज इत्यादींवरच अवलंबून राहावे लागायचे.
अथर्ववेदात वनस्पतीविषयक कितीतरी सूक्ते आहेत. साधारणपणे 150 वनस्पतींची त्यात नावे आलेली आहेत आणि त्या सर्वांच्या सूक्तांच्या प्रमुख देवता म्हणून ह्या वनस्पतींचा त्यात उल्लेख आहे. अथर्ववेदाला आयुर्वेदाचा पूर्वज मानला जाते हे शब्दशः खरं आहे. अथर्ववेद आणि आयुर्वेद यांचा परस्पर संबंध आहे याची काहीच माहिती नव्हती. त्याबद्दल अजून काही सांगू शकाल? अथर्ववेदामध्ये दिलेल्या अनेक वनस्पती या नंतरच्या काळात आयुर्वेदामध्ये औषधं बनवण्याकरता, काढे बनवण्याकरता वापरण्यात आल्या. आजही त्यातल्या अनेक वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून वापरतो. अथर्ववेद संहिता आणि ह्या वनस्पतींचा वापर अशी ही हजारो वर्षांची परंपरा आज आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. डॉक्टर पाठक, आपण फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. अथर्ववेद काळापासून ते आतापर्यंत उपयोगात आणल्या जाणाऱ्या काही वनस्पतींची नावे. आपल्याला दररोजच्या वापरामध्ये पिंपळी नावाची किंवा पिंपळी ज्याला म्हणतात ती वनस्पती आहे. ती खोकल्यावरती आपण अजूनही वापरतो. मग पिंपळीला अथर्ववेदामध्ये पिप्पली म्हटलं आहे. ती वातरोग नाशकारक आहे आणि मूर्छा निवारक आहे असं त्या सूक्तात सांगितलं आहे आणि ते खरं आहे. त्याशिवाय अपामार्ग म्हणजे आघाडा, अर्जुन, ऋतावरी, लाक्षा, दुर्वा, भृंगरा, नितज्ञी अशा कितीतरी औषधी वनस्पती अथर्ववेदातून आयुर्वेदात आलेल्या आहेत. त्यानंतर पिंपळ म्हणजे अश्वत्थ, वड, औदुंबर, फणस, पळस, बेल अशा आकाराने महाकाय म्हणून म्हणलेल्या आणि असलेल्या वृक्षांचाही अथर्ववेदात निर्णयासंदर्भात विचार आलेला आहे. वनस्पती वृक्षांव्यतिरिक्त वनस्पतीजन्य गोष्टींचाही त्यात विचार दिला असेलच तर? हो आहे ना. जव म्हणजे यव, तीळ, मोहरी, गुग्गूळ, मध अशा वनस्पतीजन्य वस्तूंचाही उल्लेख आणि त्यांचा औषधीसाठी वापर इत्यादींची माहिती अथर्ववेद सूक्तांमध्ये येते. डॉक्टर पाठक, तुम्ही आज इथे आला व आम्हाला उपयुक्त अशी माहिती दिली म्हणून दूरदर्शनतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. ही संस्कृतची ज्ञानगंगा अशीच अखंडपणान व्हावत उरची अशें आमकां दिसता. तुमकांय तशेंच दिसता न्हय? आमची ही कार्यावळ दर म्हयन्याच्या चौथ्या मंगळारा सांजे 5:30 वितरायतले. पूण आतां मात निरोप घेवपाचो वेळ जाला. तुमकां कार्यावळ कशी लागली, कितें सुचोवण्यो बी आसत जाल्यार आमकां मुजरत कळयात आं. आता परत मिळूया 22 जुलयाक. तो मेरेन नमस्ते. चलात आमचे बरोबर बसू नका दोघी. तुमची आमची संस्कृत भास आसा खूप सोपी, आसा खूप सोपी. तुमचे आमचे वागा जावपाक सुसंस्कृत. आम्ही घेऊन आयल्या तुमची आमची संस्कृत. तुमचे आमचे वागा जावपाक सुसंस्कृत. आम्ही घेऊन आयल्या तुमची आमची संस्कृत. 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 या कार्यावळीचे प्रायोजक आशिल्ले गोवा कोंकणी अकादमी, राजेंद्र आर्लेकार, सभापती गोंय आणि जगन्नाथ मणेरकर आणि घरची म्हापसा.